अहो नाही हो, तो आराध्यचा फोटो आहे, ताराचा नाही आहे. श्रेयसची पहिली बायको आराध्या, आणि श्रेयसला आता सगळं समजलंय ना, त्याच्यामुळे जरा त्याची मनस्थिती ठीक नाही हो, म्हणून त्यांनी हा फोटो लावला इथे. पण कसं दिसतं ते? आता मान्य आहे मला, त्याची पहिली बायको गेलीये, त्याला तिची आठवण येत असेल, त्याबद्दल मला काही बी म्हणायचं नाही. अहो पण त्या चेहऱ्याची त्याची आत्ताची बायको या घरात नांदतीये ना, तिच्या स्वतःच्या फोटोला हार घातलेला बघून तिच्या जीवाला काय वाटत असेल याचा कोणी विचार केलाय का? आता तो त्याच्या भावनेच्या भरात तसा वागला बी असेल, पण तुम्हा मोठ्या लोकांना समजवता नाही येत त्याला? तसं नाही हो, श्रेयस पूर्णपणे बरा झाल्यापासून आणि ताराचा खोटेपणा उघड झाल्यापासून तो आमचं काही ऐकायच्या मनस्थितीतच नाहीये. ताराचा खोटेपणा? हे बघा, सांभाळून बोला. काय हो आजी, आमची तारा आली होती तुमच्या श्रेयसच्या गळ्यात पडायला? ती नको नको म्हणत असताना तुम्ही तिच्या पाया पडायला आला होतात. आमची आराध्या हो, आराध्या हो, आमच्या श्रेयसला बरं कर. आणि आता तिच्यावर खोटेपणाचा आळ आणताय. हे बघा, तुम्ही श्रेयसला ठणकावून सांगायला पाहिजे आत्याबाई की तारा खोटी नाहीये. इंदुताई, तुम्ही जरा शांत होता का? अहो कशी शांत हो मी? माझ्या नातीला तिच्या चेहऱ्यावर हार घातलेला बघायला नाही पाठवलंय मी. तो एक येडा झाला असेल, पण तुम्ही तर शहाणे आहात ना. लग्न झालेल्या सुनेला तुम्ही असं नांदवता? या घरातली कामवाली बाई नाहीये ती, श्रेयसची बायको आहे, बायको. तिला जर श्रेयसच्या बायकोचा मान मिळणार नसेल तर मी तिला या घरात ठेवणार नाही. हे बघा, तुम्ही जर उत्तर देणार नसेल तर मी स्वतः श्रेयसशी जाऊन बोलती. मला माहिती आहे त्याची खोली, मी जाऊन विचारते त्याला. आजी 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 ऐक माझं, मी सगळं सांगते तुला. आत्ता नको, आत्ता श्रेयसची मीटिंग सुरू आहे, उगाच काही गोंधळ व्हायला नको आजी प्लीज. आणि मी या घरात खरंच सुखात आहे, आनंदात आहे. श्रेयसच्या मनात मला दुखावण्याचा हेतू नाहीये आजी. मी तुला सगळं सांगते, तू आज चल. तू आत्ता श्रेयसशी बोलणार नाहीयेस प्लीज. तू नंतर आलीस ना की त्याच्याशी बोल, ठीक आहे? हे बघ सारे, मी काय करायचं ते तू मला सांगू नकोस. तू हसत हसत तुझ्या सुखावर पाणी सोडशील, पण मी तुला त्रासात बघू शकत नाही. मला श्रेयसशी बोलायलाच लागेल. जातेच मी. आजी आजी अगं काही अक्कल आहे का याला? गॅलनचा फोटो काय पाठवतो हा मूर्ख? सो मी सांगितलंय तसं सगळं करून ठेवा. सो हॉर्टिकल्चर एक्सपर्टशी माझी 1-to-1 मीटिंग झालेली आहेच, पण मला वाटतं तुम्ही एकदा भेटून घ्या त्यांना, म्हणजे गोष्टींची क्लॅरिटी तुम्हालाही मिळेल. हाँ येस सर. येऊ का आत? हाँ सर, आम्ही निघतो. या या. बसा. मी इथं बसून तुझा पाहुणचार घ्यायला आलेली नाहीये, कारण तुमच्यात तशी रीतच नाहीये.
त्या दिवशी लग्नात तुझे रंग बघितले, माझ्या पोरीच्या जीवाशी खेळला आणि वर तिनंच तुम्हाला फसवलं असा कांगावा केलात. अरे त्या दिवशीचा राग मी समजू शकते. तुझी जीवा भावाची बायको या जगात नाहीये याचा तुला मोठा धक्का बसला असेल. माझ्या ताराचा चेहरा हुबेहूब तुझ्या बायको सारखा आहे याचा बी तुला त्रास झाला असेल. जिला तू आराध्या समजत होता ती आराध्या नाही, ती तुला फसवते असं तुला वाटलं. त्यात बी तुझी चूक नाही. हे सगळं एकदम घडलं आणि तुझ्या जीवाचा कालवा झाला. अरे पोरा, ही त्या दिवशीची गोष्ट होती, पण आता तुला येळ मिळाला आहे. खरं काय खोटं काय हे समजून घ्यायला बी तुला येळ मिळाला आहे. तू आमच्यासारखा अडाणी नाहीस, चांगला शिकला सवरलेला आहेस. माझी तारा खोटं वागणाऱ्यातली नाहीये. हे पारखण्या इतकी हुशारी तर तुझ्याकडे आहेस. तवा तू तिला नीट नांदवतोयस की नाही ते बघाया मी इथं आली आहे. त्या दिवशी काय शिक्षा भिक्षा म्हणत होतास ना, तसा तर रवाईक वागतोयस की काय हे बघायला आलीये मी. तिकडे आमच्या पाड्यात मी लई संसार बघितले आहे. कुणाचा नवरा दारू पितो, कुणाचा नवरा बाहेर खाली आहे, कुणाच्या घरात सुख झालं तर समजे जण वाट बघतात हे किती दिवस चालेल. ही आम्हा अशिक्षितांची गत झाली. तू तर चांगला शिकला सवरलेला आहेस, मग तू का त्या रस्त्यानं जातोयस? माझी तारा हुबेहूब तुझ्या आराध्यासारखी दिसते, पण तिच्या रूपानंच तुला जीवावरच्या दुखण्यातून बाहेर काढलं हे ठाव आहे ना तुला. तरी बी तुझ्या मेलेल्या बायकोचा तारासारखा दिसणारा फोटो तू दिवाणखान्यात लावून ठेवलाय. का तिला असं छळतोय? जिती असून बी मेल्यासारखं का वागवतोयस? रवा छान भाजून घे, छान परतला गेला पाहिजे. खरं तर मीच केलं असतं ग हे सगळं, पण बघ ना हाताला लागले त्यामुळे काही नीट कामच करता येत नाही. ताई तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही फक्त तुमचा हात सांभाळा, शिरा ना तुमच्यासारखा गोड होईल. बरं. आणि भाजून झाला ना की त्यात छान उकळतं पाणी घालायचं, झाकण ठेवायचं आणि छान वाफ काढून घ्यायची. हो. वा 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 वा, खमंग वास सुटलाय अगं. ओ, साजूक तुपातला शिरा करताय वाटतं. पण अगं तारा, तुझ्या आजीला एवढा तुपातला शिरा चालेल? नाही म्हणजे अर्थातच तुला माहित असेल की ज्याला असं तेल तूप खायची सवय नसते ना, त्याला हे सगळं बातं. हे बघ श्रावणी, बोलले असते पण आज रिक्वेस्ट करते. माझी आजी आलीये, विनाकारण तिला काही बोलू नकोस. तुला जे काय बोलायचं, जे काय सांगायचं ते मला सांग, पण तिला काही बोलू नकोस. कारण आम्ही जरी गरीब असलो ना तरी खूप मानी बाई आहे माझी आजी. उगाच तू तिला काही बोलशील, ती तुला काही बोलेल, शब्दाला शब्द वाढेल, म्हणून प्लीज. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरात जे काय सुरू आहे त्यातलंही काहीच सांगायचं नाहीये. म्हणजे श्रेयस माझ्याशी जे काय वागतोय ते काहीच सांगायचं नाहीये, नाहीतर ती मला श्रेयस बरोबर राहू देणार नाही आणि त्यालाही काहीतरी ऐकवेल. म्हणून प्लीज हात जोडते मी तुझ्या पुढे, तिला काहीही सांगू नकोस प्लीज. चल ठीक आहे, सोडलं मी तुला. मी अगदी गप्प राहीन, काहीच बोलणार नाही. पण तुला माहितीये, मी आत्ताच तुझ्या आजीला ना श्रेयस भाऊजींना भेटायला जाताना बघितलं. ते गप्प राहतील का? हा नाही म्हणजे तुमच्या नालायक नातीने मला फसवलं, त्याची शिक्षा देतो हे सगळं बोलून मोकळे झाले तर? हा, आणि तुला खरं सांगू, हे सगळं ते बोलणारच. श्रावणी, शिरा झाला की टेबलवर ठेव, आजीला बघून येते मी. हो ताई. मला गप्प करतेस? आता हिचा लाडका श्रेयस हिचं भांड फोडणार आहे हिच्या लाडक्या आजी समोर. सगळ्यात आधी नमस्कार करतो. सॉरी, मगाशी तुम्ही आलात आणि ऑफिसची मंडळी होती
कामाची गडबड होती त्यामुळे वाकून नमस्कारही करता आला नाही तुम्हाला. तुम्ही प्लीज बसा ना, बसून बोलूया ना आपण. या प्लीज प्लीज या. मला आधी सांगा तुम्ही कशा आहात? पाड्यावर कशाची कमतरता नाही ना? नाही, तिकडे तुम्ही एकट्या राहत असला तरी इकडे तुमची हक्काची माणसं आहेत. कधी काही लागलं हक्कानी घरी यायचं. नातीची कधीही आठवण आली तर हक्कानी यायचं. आज कशा आलात तसं खुशाल या. असा विचार नाही करायचा की सारखं सारखं कसं काय जाऊ नातीच्या सासरी भेटायला. तू माझी एवढी काळजी करतो, मग आपल्या बायकोची का नाही करत? अरे तुझं आणि माझं नातं तिच्यामुळेच आहे ना. तुम्हाला हा प्रश्न मला विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्याचं उत्तर द्यायलाही मी बांधील आहे. त्याचं उत्तर देईन मी तुम्हाला. आजी रागवू नका, पण मी स्पष्ट बोलेन. आत्ता या क्षणी तारा आणि माझ्या नात्यात मी कोणालाही तिसऱ्याला येऊ देणार नाही, कोणालाही बोलू देणार नाही. आजी, माझा जो काही राग आहे, जो काही त्राग आहे, जी चिडचिड आहे ती तारावर आहे. तो राग मी तुमच्यावर काहीही झालं तरी कधीही काढणार नाही. खरं सांगतो, माझ्यासाठी जशी माझी आजी आहे तशाच तुम्ही आहात. हा, पण आता या क्षणी माझी स्वतःची आजी जरी आमच्यामध्ये काही बोलली तरी मी ऐकून घेणार नाही. कारण नवरा बायकोच्या नात्यात तिसऱ्या माणसाला जागा नाही. शेवटी मनातलं ओठांवर आलं. श्रेयस आमचं नातं मानतो. तो मला बायको म्हणाला. पण आजी, मी तुम्हाला हेही सांगतो की मी ताराशी जे काही वागतोय त्यासाठी तुम्हाला मला शिक्षा द्यावीची वाटली तरी तुम्ही देऊ शकता. म्हणजे उद्या तुम्ही आमच्या घरी पोलीस आणलेत किंवा तुम्ही मला थोबाडीत मारलीत तरी मी मुकाट्याने ते सगळं सहन करेन, सगळं ऐकून घेईन आणि त्याबद्दल तुम्हाला काही बोलणार नाही. कारण तुमच्या नातीचं भलं कशात आहे हे ठरवायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे आणि काही झालं तरी तो अधिकार मी हिरावून घेणार नाही. शब्द देतो तुम्हाला. आता या क्षणी मी आत जाणं योग्य नाही. लई भला माणूस आहे. चल चल. जब बाई आहे तर रॉकेलसाठी एवढे पैसे. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय? आपल्याला फक्त जमेल तेवढे पैसे उकळून काढायचे बस. काय रे, तू घरापर्यंत का आलास आणि हे इथे का घेऊन आलायस तू? तुला सांगितलं होतं ना तू तुझ्याकडे जपून ठेव म्हणून. नसता शहाणपणा तुला कुणी करायला सांगितला? साध्या रॉकेलची एवढी भीती का वाटते तुम्हाला? मी माझ्या घरी नेलं असतं, पण आमच्या पाड्यावर जाम महाग मिळतो, जाम मारामारी चालते ह्याच्यासाठी. आणि मी माझ्या घरी नेलं
आणि हे कोणी चोरलं तर तुमचे वांदे होतील ना, म्हणून मी डायरेक्टली इकडेच आणलं. तू आधी इकडे ये. मी जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं, स्वतःची अक्कल नाही चालवायची. बाईसाहेब अक्कल नाही चालवत आहे, पण जेवढे पैसे तुम्ही मोजले ना तेवढं महाग नसतं रॉकेल. म्हणजे तुमच्याकडे भरपूर पैसे माहिती आहेत मला, पण मला 1000 रुपये दिले असते तर मीच आणलं असतं. ह्याच्याने काय विमान उडवायचंय? गंडवलं बाईसाहेब, चांगलंच गंडवलंय. फारच महाग पडले तुम्हाला रॉकेल. अरे बाबा जरा हळू बोल. आणि तू ना माझा सल्लागार नाहीयेस, कळलं? जेवढं सांगितलं तेवढंच काम कर. हा, मी सांगेन ना तेव्हाच ह्या गोष्टीचा वापर करायचा, कळलं? हे कुठतरी जपून आणि लपवून ठेव. काहीतरी गोम आहे यात. बाई टेन्शन मध्ये आणि घाबरली आहे. हाच चान्स आहे पैसे उकळायचा. काय कसला विचार करतोयस? नाही, तुमच्या पाड्यावरच्या लोकांच्या नजरेपासून वाचवायचं म्हणजे सोपं काम नाही, जोखमीचं काम आहे. 4 लोकांना पैसे चारायला लागतील तेव्हा सुरक्षित राहील तुमचं स्पेशल रॉकेल, आणि त्याच्यासाठी पैसे लागतील, नाहीतर फटफजिती. हे जपून ठेव आणि तुझं तोंड बंद ठेव. आणि मला कोणी तुझ्या बरोबर बघायच्या मला निघावं लागेल, कळलं? चल निघ. अरे काय करतोस? सांडेल ना ते, सांभाळ. ओ बाईसाहेब, तुमचाच धक्का लागला, मी काय नाही केलं. त्याचं झाकण घट्ट आहे ना? हो बरोबर. जा आता, पैसे दिलेत ना, सांगितल्याप्रमाणे ह्याचा बंदोबस्त ठेव, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, कळलं? चल चल निघ आता, चल. अजब बाई, काहीतरी मोठा गोम आहे, कळलंच. सावकाश या इंदुते, या या, सावकाश या या या. चला या, तुमच्या नातीने शिरा केलाय, तो खाऊन घ्या. मी आपली वाढणार आहे हो तुम्हाला. नाही नाही, नातीचं सासर हाय, खायचं कसं? अहो रीतच आहे ती, पाणी बी प्यायचं नसतं नातू झाल्याशिवाय. आजी, हो आता त्या जुन्या झाल्या चालीरीती, आता कुठे पाळत बसायच्या त्या. माझ्या शब्दाचा मान म्हणून 2 घास खाऊन घ्या. हो आजी, आजी तुम्ही प्लीज बसा ना, खाऊन घ्या ना. तसंही या दोघांच्या लग्नामध्ये काय नॉर्मल आहे की तुम्ही नॉर्मल रीतीभाती पाळताय? हा, बसा बसा, खाऊन घ्या, बसा. ठीक आहे, तुमचा मान राखायचा म्हणून 2 घास खाऊन घेते, पण तुम्ही सगळ्यांनी माझ्या बरोबर खायला पाहिजे. हो हो खाणार. अरे तुम्ही हा? या तू बसायला या. घ्या. खा खा. तसाही एवढा साजूक तुपातला चांगला शिरा तुम्हाला पुन्हा कधी खायला मिळेल काय माहित. वर श्रेयस काय बोलला इंदू त्यांना कोण जाणे. बोलत नाहीत त्या काही, पण ज्या प्रकारे त्या तावातावानं वर गेल्या होत्या त्यावरून काहीतरी चकमक उडालीच असणार. आपणच जरा सांभाळून घ्यायला हवं. इंदुते, हे बघा, श्रेयस जर काही कमी जास्त बोलला असेल ना तर मनावर घेऊ नका. अहो तो अजून त्या धक्क्यातून सावरला नाहीये.
नाही नाही, माझ्याशी खूप चांगलं बोलले, अगदी खरं बोलले. उगाच खोटं बोलून मला अंधारात ठेवायचं त्यांचा स्वभाव नाही हे मला कळून चुकलं. मला म्हणाले नवरा बायकोच्या नात्यात तिसऱ्यानं बोलू नये. असं म्हणाला तो? बरोबरच बोलला ना. पटलं मला ते. त्यामुळे माझ्या नातीची काळजी कमी झाली असं नाही. मला इथं यायला काही खटकलं तर विचारायला पूर्ण मोकळीक आहे असं म्हणाला. त्यामुळे जरा हलकं वाटलं.